श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः। नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तार सेवता झाले मानसी भक्तजन तारावा एक भक्त नामधारक अंबरीशकारने विष्णू एकांगी कारले उतार ते का मानुषी नाना रूप घेत असे मत्स्य कुर्म वरद एक नरच देहस्य यांचे मुख वाम रुंबी झाला भिक्षुक झाला ब्रह्म नक्षत्र कर्मी दशरथ कुळी जन्मात प्रख्यात अवतार श्री गुरु राम राजा होनी मागती जन्म गोळ्याच्या घरी गुरे राखी वैश पेटून झाला लग्न उत्तर रूपी झाले आपण होनी कलकी अवतार तुरुंग रूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतार श्री गुरुनाथ संघ कारणे भागीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे गुरु विप्रणिता आराधले श्री विष्णू दत्ता त्याचे उदरे अवधार तरिता आचर झाले परी सापिठा पूर्व देशी असे ब्राह्मण उत्तमवंशी अपस्तंभ शाखेशी नाम आपण जाण त्याची भार्या नाम सुमता असरे आपले पतिव्रता अतिथी आपण अभ्या गता पूजा करते भक्ती भावे ऐसे असत वर्तमानी पती सेवा एक मनी अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परेसा वर्तत ऐसे एके दिवशी आला दत्त अतिविशेषी श्रद्धा होते अमोशेशी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्ताराच्या भिक्षा घाली ते नारी दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला त्यावेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप झाले अति गहनी पतिव्रता धरून चरी नमन करी मनोभावे दत्तात्रय म्हणते व तेसी मागो माते जेवांची चित्तेचे वासना तुझ्या मानसी पावेल त्वरित म्हणत ऐकून स्वामीचे वचन विप्रनिता कर चिंतन विनोद कर जोडून नाना परिस्तहुनिया जय जय जगत नाना तू तारक भवाचे तत्वता माझे मनी असे आर्ता पुरवाईत देवराय आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराय म्हणीचे से वासना तू पुरवाय जगत जीवन अनंत तारक नारायण म्हणून चरणी लागली ऐकून त्याचे गुरुनावचना संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासून मग जननी म्हणतसे ते बोलेले पतिव्रता स्वामीचे निरूपले आता जनी नाम मज ठेविता करा निर्धार त्याच पोला मज पुत्र झाले बहुत न होती स्थिर जीवित त्याचे राहते असते आता सजीवित अक्षयहीन पादहीन वाहा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परम पुरुष जगत वसा देव सदृशा तुम्हा सारखा दातार ऐकून त्याचे वचन प्रसन्न झाले दत्ता आपण पुढे कार्यकारण दीक्षांत भक्तजनासी तापसी म्हणे तेसी पुत्र होईल परियसी उद्धारील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगे असाय तुम्ही त्यांसी या बोली एरविनर आहे तुम्हा जवळ ज्ञान मार्ग्या तुर्भळी तुमचे ते त्यांनी हरिल दिक्के सांगून तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करते मानसी विप्रोनी जाते वेळी विस्मय करून घरात पतीस सांगित वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत मंदिर दत्तात्रय मात्यांचा समय अतिथी काळी दत्तात्रय ते वेळी विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घालीचे तत्र त्यांचे स्थान माहुर करून क्षेत्र खून त्याचा वास सदा जाण पंचाश्वर नगरात एकूण सतीचे बोल विप्रोनिता संतोषन त्यामुळे प्रतिवर्ती भले केले पितर माझे झाले तृप्त करून कर्म पितरांच्या नामी सर्वांचे विष्णू आम्ही साक्षात्कारे आपण एवढी भिक्षा केली आम्हा घरी कृतात झाले पितृगण समस्त निर्धार झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्तीचे अवतार ऐसे नवमास क्रम योनी विप्रसोली झाली शुभदिनी विष्णू स्थानिक विप्रस्थानी करून झाले जाते कर्म त्यावेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जाते वर्त त्यावेळी मती तपस होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले त्या ब्राह्मणे अवतार केले त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावाय वर्तत असते त्याच्या घरी झाला सात संवत्सरी मुंजी बनतेवसरी करता झाला द्विजोत्तम भांती मुंजी ब्रह्मचारी म्हणता वेदचारी मिम सतर्क अति विस्तारी करता झाला त्यावेळी एक समस्त नगर लोक विस्मय करते सकाळी एक होईल अवतार कारणिक म्हणून बोली आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्त आपण बोलत वेदाभ्यास वेदार्थ सांगत झाला द्विजवरासी वर्तत असे एके पर्यसी झाला संवत्सर षोडशी विवाह करून म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करून पुत्रा सवे बारे लग्न तुहा करावे श्रीपाद म्हणे एक भावे माझी वांछा सांगेन तुम्हाला वेळा तुम्हा सांगेन एक विचार आम्हा वैराग्यश्री असे न मी म्या मुचे ते जवळीत श्रेय वाचून अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी तुम्ही ते सुंदरी वरू म्हणते त्यावेळी आपण तापस ब्रह्मचारी योगाश्रेय वाचून नारी हा बोल धरून निर्धारी श्रीवल्लभ नाम म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्त कैसे पिता असे म्हणत तसे जाऊ उत्तर पंथासे कोणी पुत्राचे वचन आठवले पूर्वसूचना भिक्षुते सांगितले जे खून सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी कैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले मने पुत्रासी म्हणते जनक जननी हो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळसी म्हणून या ऐसे म्हणी वाकुळी त्या डोळा नित्य अश्रुपात माता पडली मूर्छेगत पुत्र स्नेह करून या दोघीचे माते दुःख संभुके दिसे परम पुरुष उठवून या महाकर्म करमळिका श्रुपात पुसत असे अहो माते न करी चिंता जे जे वंचिते ते देई ना दृढ करून चिंता राहा सुखे नान ते बारे तुझा करता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षित आम्हा मतार्पण देणे वेगळे करते म्हणून पुत्र असते आपण दोन
पाय पांगुळ क्षयीन त्याचे पोसावे आता कवने आमचे कोण रक्षिल 29 जनेचे वचन अवलोकित अमृत नैने पुत्र झाले दोघे सगुण आली दुष्ट चरणाधिक वेदशास्त्रिक व्याकरण सर्व म्हणते लक्षण दोघे येऊन लागली चरण कृतात झाला म्हणून या आश्वासने तळेवळी वरदाले तात्काळी पुत्रा पोत्रा दिनांताला प्रबळी श्रेययुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाड्यानी यह सौख्य पाहुनी वाल मुक्त निश्चित ऐसे बोलेन तयासी संभोगत से मातेसी पुत्रा दोघांची राहता सौख्य पावल पुत्रा दोघे सतायुषी निर्धार करी हो मानसी कन्या पुत्र होतील यासी पुत्रा पोत्र पाहला नाही अखंड लक्ष्मीच्या घरी याचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचा चराचराची संपन्न होणे वेदशाशी आमच्या अवज्ञा करिता निरोप द्यावा अहो माता जाणे तर उत्तर पंथा दीक्षा द्यावा साधू जना सांगणीमध्ये माता पिता अदृश्य झाली पर्यसा पावला त्वरित पुशी काशी गुप्त रूपे होत ते निघाला तेथून बद्री कथा भेटून आला नारायण अवतार असे आपण कार्यकारण मनुष्य देह दीक्षा करावे साधूजना तीर्थहीन तसे आपण मनोवेगे कार्यक्रमांना आले तीर्थ गोकर्ण असे ऐकून सिद्धाचे वचन विनवी नामकरण आपण तेही परिस्थित शोधे जन म्हणते सरस्वती गंगाधरू इतिसी गुरुचरितामृते परमकथा कल्पतरुनुसे सरस्वती प्रख्याने सिद्ध नामदार का संवादे नाम कथन दत्तात्रय श्रीपाद अवतार कथन नाम पंचम अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणार्पण नमस्तु श्री गुरुदेव दत्त।